एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामचं लेटेस्ट टाईमटेबल 2025चं नुकतंच महाराष्ट्र शासनाने जाहीर केलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित ते समजावून सांगणार आहे. हे टाईमटेबल जेवढ्या लवकर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तेवढ्या लवकर किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे ही जितक्या लवकर तुम्हाला कळणार आहे तितक्या लवकरात लवकर तुम्हाला ड्रॉइंगची प्रॅक्टिस करण्याचा, भरपूर सराव करण्याचा चान्स मिळणार आहे. या व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला मी सगळं सांगणार आहे की तुम्हाला नेमक्या कोणत्या ड्रॉइंगची प्रॅक्टिस करायची आहे, स्टील लाईफ म्हणजे काय, मेमरी ड्रॉइंग म्हणजे काय, ऑब्जेक्ट ड्रॉइंग, लेटरिंग, डिझाईन, अशा सगळ्या विषयांशी संबंधित असे जे सगळे सब्जेक्ट आहेत त्याविषयी मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे कोणीही काळजी करण्याची गरज नाही. फक्त ही 2-4 मिनिटांची व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायची आहे. गव्हर्नमेंटने दिलेल्या लेटेस्ट अपडेटसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी नेहमी सांगत राहणार आहे. त्याचप्रमाणे 9th, 10th, 11th, 12th अशा ऑल स्टँडर्डचे CBSE आणि SSC बोर्डच्या सगळ्या स्टुडंट्ससाठी ऑल एक्झाम क्वेश्चन पेपर्स, त्याचबरोबर ऑल युजफुल व्हिडिओज माझ्या चॅनलवरती आहेत. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटचे सुद्धा सगळे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे माझे जसे व्हिडिओ मी टाकत राहील तसे ते तुम्हाला सगळे पाहायला मिळतील. आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ खाली तुम्हाला लगेच पाहायला मिळतील. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटचे देखील सगळे अपडेट्स, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झाम रिझल्ट डेट, त्याचबरोबर एलिमेंटरी इंटरमिजिएट एक्झामला जाताना नेमकी तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे हे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कोणीही सांगणार नाही. परंतु अशा महत्त्वपूर्ण एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट दोन्ही एक्झामच्या इम्पॉर्टंट टिप्स, एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या एक्झामच्या पेपरमध्ये नेमके कसे प्रश्न येणार आहेत, म्हणजे नेमकी कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतील, असे वेळोवेळी सगळे अपडेट तुम्हाला या चॅनलवरून मिळत राहणार आहेत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओ मी जशा टाकेल त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आत्ता आपण एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटचे टाईमटेबल पाहणार आहोत. ड्रॉइंग एक्झाम टाईमटेबलपासून सुरू होणारा प्रवास ते एलिमेंटरी इंटरमिजिएटचा रिझल्ट लागेपर्यंतचा प्रवास माझ्याबरोबर करायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी ड्रॉइंगच्या नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झाम जे आहे ते महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांनी हे परिपत्रक म्हणजे सर्क्युलर काढलेलं आहे. या सर्क्युलरमध्ये बऱ्याचशा सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली असते. आणि पहा, आता मी तुम्हाला ती वाचून दाखवणार नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासाठी उपयोगाचं जे आहे टाईम टेबल ते इथे मी तुम्हाला व्यवस्थित सांगते. एलिमेंटरीचं पहिलं मी तुम्हाला सांगते. एलिमेंटरीची जी एक्झाम आहे त्याचा फर्स्ट पेपर वेनसडे 24 सप्टेंबर 2025 पहिला पेपर आहे. फर्स्ट पेपर आहे ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजेच वस्तुचित्र. टायमिंग आहे 10:30 to 1, 2.5 तासाचा पेपर आहे. आणि त्याच दिवशी म्हणजे 24 सप्टेंबरलाच, वेनसडेलाच सेकंड पेपर आहे. त्याच दिवशी दुपारी मेमरी ड्रॉइंगचा स्मरणचित्र, त्याचं टायमिंग आहे 2 to 4, दुपारी 2 ते 4, 2 तासाचा पेपर आहे 2 to 4. आता पहा, याच्यामध्ये 1 तासाचा म्हणजे 1 hour तुम्हाला ब्रेक दिला जातो, त्यामध्ये तुम्ही डबा वगैरे खाऊ शकता. त्यानंतर पहा, दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 सप्टेंबरला थर्सडेला, वेनसडे नंतर लगेच थर्सडेला 25 सप्टेंबरला दुसरा म्हणजे तुमचा थर्ड पेपर आहे डिझाईन, मराठीमध्ये त्याला संकल्पचित्र किंवा नक्षीकाम म्हणतात. टायमिंग आहे 10:30 to 1, 2.5 तासाचा पेपर आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 तासाचा गॅप घेऊन नंतर प्लेन जॉमेट्री आणि लेटरिंग म्हणजेच कर्तव्य भूमिती आणि अक्षरलेखन हा त्याचा दुसरा पेपर आहे, म्हणजे तुमचा फोर्थ पेपर आहे. 2 to 4, 2 तासाचा पेपर आहे. हे जे मी आत्ता सांगितलं ते एलिमेंटरीचं टाईमटेबल आहे. आता मी तुम्हाला इंटरमिजिएटचं टाईमटेबल सांगते. इंटरमिजिएटचं टाईमटेबल पहा. फ्रायडे 26 सप्टेंबर 2025ला तुमचा फर्स्ट पेपर असेल स्टील लाईफ म्हणजे स्थिरचित्र, 10:30 to 1:30, 3 तासाचा पेपर आहे. प्रत्येक पेपरच्या वेळी तुम्ही किमान अर्धा तास लवकर जायचं आहे. जाताना काय न्यायचं आहे काय नाही याच्यानंतर मी लगेच व्हिडिओ टाकणार आहे, त्यात तुम्हाला सगळं समजणार आहे. मी खूप टिप्स आणि इम्पॉर्टंट माहिती देणार आहे, इन्फॉर्मेशन देणार आहे, त्यामुळे तुम्ही ती व्हिडिओसुद्धा लगेच पहा. मी आता थोड्या वेळाने ती व्हिडिओ टाकणार आहे. सेकंड पेपर आहे मेमरी ड्रॉइंग म्हणजे स्मरणचित्र, त्याचं टायमिंग आहे 2:30 to 4:30, 2 तासाचा पेपर आहे. हे आहे इंटरमिजिएटचा तुमचा फर्स्ट डे 26 सप्टेंबर 2025. 26 सप्टेंबर नंतर हा दुसरा तुमचा दिवस येतो पहा, 27 सप्टेंबर 2025. थर्ड पेपर असेल नक्षीकाम म्हणजे डिझाईन किंवा संकल्पचित्र असं म्हटलं जातं. डिझाईनचा पेपर आहे 10:30 to 1:30, 3 तासाचा पेपर आहे. आणि फोर्थ पेपर आहे जॉमेट्री, सॉलिड जॉमेट्री अँड लेटरिंग, कर्तव्य भूमिती, घनभूमिती आणि अक्षरलेखन, 2:30 to 5:30 असा 3 तासांचा पेपर आहे. असं याचं टाईमटेबल आहे इंटरमिजिएटचं. हे जे टाईमटेबल आहे ते इंटरमिजिएटचं आणि वरती जे टाईमटेबल आहे ते एलिमेंटरीचं.
एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या क्वेश्चन पेपरच्या त्यानंतर सगळ्या व्हिडिओ मी जशा टाकत राहणार आहे त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.